नमस्कार सर्वांना, कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? नयन कलाकृतीमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. ही पहा, आजची आपली रेसिपी आहे झटपट अशी, चिकट न होता वेगळ्या पद्धतीची भेंडीची भाजी. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. आज बघा, मी तुम्हाला इथे भेंडीची भाजी करून दाखवणार आहे. झटपट अशी रेसिपी आहे ही. इथे बघा, मी 300 ग्रॅम भेंडी चिरून घेतलेली आहे. त्या अगोदर मी चांगली धुवून आणि पुसून घेतलेली आहे. भेंडी पुसल्यानंतरच आपण चिरायची आहे. तुम्हाला बघा, जरा मोठी चिरायची असेल तर मोठी पण चिरू शकता. ह्याच्यापेक्षा मी अशा पद्धतीमध्ये चिरली आहे बघा. गॅसवरती बघा नॉनस्टिक कढई ठेवली आहे मी. त्यामध्ये ही सर्व भेंडी घालून घेते मी. इथे बघा, चिरलेली भेंडी मी अशी सुकीच अशी भाजून घेणार आहे, न तेल घालता. हे पहा, मध्यम गॅसवरती आपण इथे 2 ते 3 मिनटं असं परतून घ्यायचं आहे. आता आपण ही भेंडी, परतलेली भेंडी आपण याच्यामध्ये काढून घ्यायची आहे प्लेटमध्ये. ही बघा, कुठेही चिकट झालेली नाही आहे, अशी परतून घ्यायची आपण सुकीच. हे पहा, त्याच कढईमध्ये आपण तेल घालूया. 2 ते 3 चमचे असे तेल घालायचं आहे. हे पहा, तेलामध्ये आपण सर्वात प्रथम जिरं घालूया, मोहरी घालूया. हे पहा, कलबत्त्यामध्ये बारीक कुटून ठेवलेली आपण लसूण घालूया त्यामध्ये. गॅस आपण फास्ट करायचा नाही. हे पहा, 2 हिरव्या मिरच्या मी चिरून ठेवलेल्या त्या घालूया आपण. आता आपण इथे बघा कांदा घालायचा आहे, बारीक कट करून ठेवलेला मध्यम आकाराचा. आता सर्व साहित्य असं परतून घ्यायचं आहे. हे बघा, हे पहा, सर्व कांदा बिंदा 1 मिनिट परतल्यानंतर आपण त्यामध्ये बघा टोमॅटो टाकूया, मध्यम आकाराचा चिरून ठेवलेला. तोही असं परतून घ्यायचा आहे. गॅस आपण मध्यमच ठेवायचे आहे. आता बघा, ही आपण भेंडी त्यामध्ये टाकून द्यायची आहेत. बघा, भेंडी आपण त्यामध्ये परतून घ्यायची आहे. सर्व या फोडणीमध्ये चांगली अशी परतून घ्यायची. 1 मिनिटभर आपण चांगली अशी वर खाली करून असं चांगली तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. आता आपण त्यामध्ये मीठ टाकून घेऊया. मीठ टाकल्यानंतर असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 मिनिट आपण वाफ काढायला द्यायची आहे झाकण मारून. हे पहा, 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. आता आपण भेंडी बघा, कुठे अशी चिकट झाली नाही, दिसत असेल तुम्हाला. हे बघा, आता त्यामध्ये बघा आपण अर्धा चमचा हळद टाकूया, लाल तिखट टाकूया अर्धा चमचा, कारण आपण अगोदर हिरवी मिरची पण टाकली आहे. धनेपूड टाकायचे आपण इथे पाव चमचा. गरम मसाला टाकूया पाव चमचा. आमचूर पावडर टाकूया आपण इथे पाव चमचा. आता आपण सर्व हे साहित्य परतून घ्यायचं आहे. हे पहा, चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर तरी असं मिक्स करायचं व्यवस्थित, म्हणजे कसं मसाले सर्व लागतील भाजीला. हे पहा, आता शेवटी आपण इथे शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत. 2 चमचे मी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे. शेंगदाण्याच्या कूटाने ही भाजी खूप छान अशी चविष्ट होणार आहे. बघा, बघू शकता, झटपट अशी झालेली आहे भाजी. आणि आपण अगोदर कसं भाजून घेतलेली भेंडी, त्यामुळे ती पटकन शिजलेली आहे भेंडी. शेंगदाण्याचा कूट पण चांगला असं मिक्स करून झालेला आहे. आता आपण वरून अशी कोथिंबीर टाकायची आहे. ही बघा, कोथिंबीरीने पण आपल्या भेंडीच्या भाजीला छान असा स्वाद येतो आणि चविष्ट लागते. आता आपण गॅस बंद करूया आणि एका प्लेटमध्ये ही भाजी आपण काढून घेऊया. ही बघा, तुम्हाला दिसतच असेल अशी बघा मोकळी मोकळी अशी भाजी झालेली आहे छानपैकी. ही भाजी तुम्ही टिफिनमध्ये पण घेऊन जाऊ शकता. दुपारच्या जेवणाला कधी आपल्याला असं पटकन करायचं असेल भाजी, तर ही भाजी तुम्ही माझ्या पद्धतीने करू शकता. ही पहा, झटपट अशी, अजिबात चिकट न होता भेंडीची भाजी. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.